माँ लक्ष्मी म्हणतात की घरातील काही 5 पवित्र वस्तू कधीही इतरांना देऊ नयेत। आज आम्ही तुम्हाला माँ लक्ष्मींची एक प्राचीन अत्यंत रहस्यमय कथा सांगणार आहोत। या कथेमुळे तुम्हाला स्वतः समजेल की एका स्त्रीने आपल्या घरातील कोणत्या वस्तू दुसऱ्याला देऊ नयेत, कारण जी स्त्री या वस्तू इतरांना देते माँ लक्ष्मी तिच्या घराचा साथ सोडून जातात। म्हणून मित्रांनो, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण अर्धवट ज्ञान नेहमी हानिकारक असते आणि पूर्ण कथा ऐकण्याच्या झोळीत माँ लक्ष्मी स्वतः समृद्धी आणि आनंद भरतात। तर चला विलंब करता तुम्हाला ती अमूल्य, प्राचीन आणि लाभदायक कथा सांगतो। खूप वेळापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा राजांच्या शासनात धर्मनीती आणि मान हीच राज्याची खरी ओळख असे। त्याच काळात सूर्य नावाचे एक शक्तिशाली आणि सन्मानित राज्य होते आणि त्या राज्याचा अधिपती होता राजा आर्यमित्र। आर्यमित्र फक्त पदाचा राजा नव्हता, तर जनतेच्या हृदयाचा आधार होता। त्याच्या आवाजात कठोरता कमी आणि न्याय जास्त होता। तो समस्या ऐकताना आधी मन शांत करायचा, मग शास्त्रातील नियम आठवायचा आणि नंतर निर्णय द्यायचा। त्याचे विचार, वागणूक आणि दृष्टी सगळे त्याला सामान्य राजांपेक्षा वरच्या दर्जाचा बनवत होते। त्याला हे संस्कार राजगुरू आर्षी वरदाचार्य यांच्याकडून मिळाले होते। गुरु नेहमी म्हणायचे, राजाची ताकद त्याची सेना नाही, त्याची बुद्धी असते। राजाने हे मनापासून आचरणात आणले होते। पण राजा आर्यमित्राची खरी ताकद होती त्याची राणी देवयानी। देवयानी तिच्या नावासारखीच सरल होती। महालातील प्रत्येक सेवक, दासी आणि सैनिक तिला प्रेमाने आदर देत। तिच्या मनात इतकी करुणा होती की ती कोणाचेही दुःख पाहून शांत बसू शकत नव्हती। राजा आणि राणी दोघांची एक सवय होती, महालातील गोंगाटापासून दूर ते कधी कधी बाहेर फिरायला जात आणि म्हणायचे, माणूस असल्याने काही वेळ स्वतःसाठीही हवा। राजा म्हणायचा, डोक्यावर मुकुट असला तरी मनाला श्वास हवा असतो। राणी म्हणायची, आणि त्या श्वासातली शांतता तेव्हाच मिळते जेव्हा आपण सर्व काही काळासाठी सोडून देतो। यामुळे ते दोघे अधिक जवळ आले। त्या दिवशी ही सकाळ शांत आणि साधी होती। राजाला खूप कामे होती, पण त्याने राणीबरोबर वेळ घालवण्याचे ठरवले। दोघे घोड्यावरून महालाबाहेर पडले। रस्त्यावर प्रजा विनम्रतेने वागत होती आणि राजा राणी त्यांना आशीर्वाद देत पुढे जात होते। दोघे बोलत हसत पुढे जात होते, पण त्या शांत दिवसात एक वळण लपलेले होते। थोडे पुढे गेल्यावर राजाची नजर एका स्त्रीवर पडली। ती रस्त्याच्या कडेवर बसली होती। केस विस्कटलेले होते, चेहरा दुःखाने भरलेला होता, डोळे लाल आणि गाल सुकलेले होते। ती आकाशाकडे पाहून रडत कुजबुजत होती, हे भगवान, मी काय चूक केली? माझे घर का उद्ध्वस्त झाले? राणी देवयानीने ते पाहताच राजाचा हात पकडला आणि म्हणाली, ही स्त्री खूप दुःखात आहे, आपण याच्याकडे जायलाच हवे। राजाने घोडा थांबवला। दोघे तिच्याकडे गेले। राजा शांत आवाजात म्हणाला, बहिणी, तू कोण आहेस? अशी एकटी का बसली आहेस? काय झाले आहे? स्त्रीने वर पाहिले आणि अश्रू वाहू लागले। ती म्हणाली, महाराज, मी एका सन्मानित घराची सून होते। माझे पती धनी सेठ होते, माझे घर सुखी होते, पण आता सर्व गमावले आहे। राणी तिच्या बाजूला बसून म्हणाली, घाबरू नकोस, सगळे सांग। स्त्री म्हणाली, महाराज, माझे घर आजही तसेच असते तर मी अशी नदीकाठी बसलेली नसते। माझे घर मोठे नव्हते, पण खूप आपलेपण होते। माझे पती सिद्धार्थ मेहनती आणि इमानदार होते। सकाळी व्यापाराला जाताना ते म्हणायचे, सीतावल्ली, घराची जबाबदारी तुझी आहे, तू आहेस म्हणूनच घर आहे। सासू थोड्या कठोर पण काळजीवाहू होत्या। त्यांचा नियम होता, घरातील वस्तू घरातच राहाव्यात आणि घराचे संस्कार तुटू नयेत। मी त्यांचे ऐकायचे, पण कधी कधी वाटायचे त्या जास्तच सावध आहेत। पण तरीही आमचे घर खूप सुखी होते। रसोईत नेहमी अन्न असायचे, सकाळची पहिली रोटी गाईची, रात्रीची देवाची, सण समारंभ, मुलांची हसू, सगळे स्वप्नासारखे होते। पण मग काही घटना घडल्या ज्या त्यावेळी साध्या वाटल्या।
आता कळते त्या साध्या नव्हत्या. डोळ्यात रातभरची थकान होती. मी दरवाजा उघडला आणि म्हणाले, बहीण काय झाले, तू इतकी घाबरलेली का आहेस? ती रडत म्हणाली, सीतावल्ली बहीण, आज सकाळी माझ्या रसोईत आग लागली. माझे चकला बेलन सगळे जळाले. मुलं उपाशी बसली आहेत. तू तुझे चकला बेलन 2 दिवसासाठी देऊ शकशील का? नवीन बनवताच परत देईन. मी तिला आत बोलावले आणि विचारले, तुझ्या घरी आग कशी लागली? कुणाला दुखापत झाली का? ती अश्रू पुसत म्हणाली, थोडीफार जळली आहे, पण आता स्वयंपाक कसा करू? तूच आधार आहेस. तिचे दुःख पाहून माझे मन वितळले. मी तिला चकला आणि बेलन दिले. त्यावेळी मला वाटले की मी योग्य केले आहे. एखाद्याच्या मुलांची भूक भागणार होती. मला वाटले नव्हते की घरातून इतकी मोठी वस्तू बाहेर देणे एखादी समस्या बनू शकते. सीतावल्लीने खोल श्वास घेऊन दुसरा प्रसंग सांगायला सुरुवात केली. 2 दिवसांनी दुसरी स्त्री आली, धनलक्ष्मी. ती घरात येताच म्हणाली, सीतावल्ली बहीण, माझे प्राण अडचणीत आहेत. माझा तवा फुटला. घरी काहीही बनू शकत नाही. तू तुझा तवा 1 दिवसासाठी देऊ शकशील का? मी तिला बसवले आणि विचारले, कसा फुटला? ती म्हणाली, रात्री घाईत त्यावर थंड पाणी पडले आणि तो तडकला. मजुरीवरून परत आल्यावर नव्याला जेवण हवे. तूच मदत करू शकतेस. तिच्या आवाजात इतकी असहायता होती की मी नकार देऊच शकले नाही. मी तिला तवा देऊन टाकला. मला वाटले, छोटीशी मदत आहे, काय फरक पडेल. नंतर ती तिसऱ्या घटनेकडे आली. काही दिवसांनी मित्रांजली माझ्या दारात आली. ती घाईत होती आणि म्हणाली, बहीण, माझी झाडू तुटली आहे. घर साफ झालेले नाही. आज स्वच्छता न करता मला बसवत नाही. तुझी झाडू मला देऊ शकशील का? उद्या परत देईन. मी विचारले, झाडू कशी तुटली? ती हसत म्हणाली, मुलांनी खेळता खेळता तोडली. त्यांची काय चूक? मला फक्त आजसाठी हवी. मला तिची अडचण छोटी वाटली. मी म्हणाले, ने बहीण, काम भागव. ती आनंदाने झाडू घेऊन म्हणाली, तू खरंच खूप चांगले मन ठेवतेस. त्यावेळी मला वाटले की मी एक शेजारीण म्हणून मदत करत आहे. सीतावल्ली आता भावूक झाली. त्याच्यानंतर सणाच्या 1 दिवस आधी रजनी आली. ती लाजत म्हणाली, सीतावल्ली मला एक गोष्ट सांगायची होती, पण धाडस होत नव्हते. माझ्या जठाणीचे लग्न आहे. सगळे नातेवाईक येणार आहेत. माझ्याकडे चांगले दागिने नाहीत. तुझे कंगन 2 दिवसासाठी देऊ शकशील का? मी विचारले, अरे बहीण, आधी का नाही सांगितले? ती म्हणाली, मला भीती वाटत होती की तू नाकारशील. तिचा चेहरा पाहून वाटले की ती मनाने खूप तुटली आहे. मी माझे आवडते कंगन काढून तिला दिले. तिला दिलासा मिळाला. मला वाटले, मी एका स्त्रीची इज्जत वाचवली. सीतावल्ली आता 5व्या स्त्रीकडे आली. शेवटी कमला संध्याकाळी आली. तिचा आवाज थरथरत होता. ती म्हणाली, बहीण, माझी मुले आजारी आहेत. त्यांना रात्री दूध द्यायचे आहे. दुकाने बंद आहेत. थोडे दूध दे, फक्त आजची रात्र भागव. मी विचारले, इतर कोणाकडे मागितलेस का? ती म्हणाली, बहीण, सगळ्यांच्या घरात कमी आहे. मला फक्त तुझे घर आठवले. मी विचार न करता तिच्या भांड्यात दूध भरून दिले. त्यावेळी मला फक्त एका आईची मजबुरी दिसत होती. कथा सांगताना सीतावल्लीचा आवाज मंद झाला. महाराज, या 5ही स्त्रियांनी जे माझ्याकडून मागितले ते मी दिले. त्यावेळेस मला वाटले, जो देतो तो महान असतो. परंतु त्या 5 दिवसांनंतर माझ्या घराचे वातावरण हळूहळू असे बदलू लागले, जे आधी कधीच झाले नव्हते. सर्वप्रथम स्वयंपाकघराने परिणाम दाखवला. ज्या रसोईत नेहमी रोटीची सुगंध असे, जिथे चूल पेटली की घराचे हृदय धडधडत असे, तिथे अचानक कामे बिघडू लागली. पीठ मळले तर ठीक, पण रोट्या फाटायला लागल्या. तव्याला चिकटत. सासू आई चिडून म्हणत, सीतावल्ली, तुला घरात येऊन किती वेळ झाला, तरी तुझे हात नीट का चालत नाहीत? मी शांत राहायची कारण मलाही समजत नव्हते की अचानक माझी स्वयंपाक कला कशी बिघडली. पूर्वी जे अन्न सुगंधी असायचे तेच अन्न फिके पडू लागले. मला वाटले,
कदाचित माझी चूक आहे, कदाचित मी थकली आहे, कदाचित लक्ष देत नाही, पण गोष्ट इतकी साधी नव्हती. तिने पुढे सांगितले, त्यानंतर माझ्या पतीच्या व्यापारात बदल दिसू लागला. पूर्वी लोक स्वतः येऊन करार मागायचे, पण अचानक खरेदी करणारे कमी झाले. बाजारात त्यांच्या धान्याबाबत कुजबूज होऊ लागली. गुणवत्ता आधीसारखी नाही असे लोक म्हणू लागले. सिद्धार्थ घरी यायचे तेव्हा अस्वस्थ असायचे, कपाळावर आठ्या असायच्या. मी विचारायची काय झाले. ते म्हणायचे काही नाही, सीतावल्ली फक्त काळ ठीक नाही. पण मला कळत होते की हे फक्त काळाचे प्रकरण नाही, काहीतरी असे होते जे आम्हाला दिसत नव्हते पण घराच्या पायापर्यंत उतरले होते. सासू आईही आधी शांत होत्या, पण आता नेहमी मंदिरासमोर बसून मंत्र म्हणू लागल्या. एका दिवशी मी विचारले, मांजी, तुम्ही त्रस्त दिसत आहात. त्यांनी खूप काळानंतर माझ्याकडे पाहून म्हटले, सीतावली, मला वाटतं आपल्या घराची बरकत कमी झाली आहे. मी विचारले, कशी? त्यांनी म्हटले, आधी स्वयंपाकघराचा चूल स्वतःच तेज व्हायचा, आता तर आग सुद्धा विझते. हे चांगले लक्षण नाही. त्यांचे बोलणे ऐकून मी फक्त एवढेच म्हणू शकले, मांजी, सगळं ठीक होईल, तुम्ही चिंता करू नका. पण आतून मलाही जाणवू लागले होते की काहीतरी बरोबर नाही. हळूहळू घरातील नातीही बदलू लागली. सासूबाई छोट्या छोट्या गोष्टींवर रागावू लागल्या. नवरे पटकन क्रोधित होऊ लागले. माझ्या हातून काम बिघडले तर मला वाटायचे की दोष माझाच आहे. एके दिवशी घराच्या दालनात एक पितळेचा घडा पडून फुटला. तो घडा वर्षानुवर्षे होता, कधीच फुटला नव्हता. त्या दिवशी सासूबाईंनी म्हटले, हे शुभ नाही, आणि त्यांच्या चेहऱ्यावर मी एक भीती पाहू शकत होते. ती भीती मला समजत नव्हती. मला वाटायचे मांजी अंधश्रद्धेत जात आहेत, पण आज समजते की त्या खूप काही पाहत होत्या जे मी पाहू शकले नाही. सीतावली थोडी पुढे झुकून बोलली, हळूहळू पैशांची समस्या सुरू झाली. व्यापार कमी झाला, घराचा खर्च वाढू लागला. आधी कपडे, पूजा साहित्य, रोजच्या वस्तू सहज येत असत. आता प्रत्येक गोष्ट विचार करून घ्यावी लागत होती. नवरे शांत राहू लागले. आधी रात्री हस्त खेळत बोलायचे, पण आता फक्त पडून राहायचे आणि विचार करायचे. मी विचारायचे, मी काही मदत करू शकते का? तर ते चिडून म्हणायचे, तुम्हाला काय करणार? व्यापाराचे काम हे बायकांच्या बसचे नाही. हे शब्द त्यांनी पहिल्यांदाच म्हटले होते. आधी कधीच असे बोलले नव्हते. मला वाटले ते तणावात असतील. ती पुढे म्हणाली, महाराज, सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे घराचे वातावरण जड होऊ लागले होते. असे वाटायचे जणू हवा देखील उदास आहे. मी सकाळी उठून सर्व काही नीट करण्याचा प्रयत्न करीत असे. मंदिर सजवायचे, स्वयंपाकघर स्वच्छ करायचे, सगळ्यांसाठी चांगले भोजन बनवायचे, पण तरीही असे वाटायचे की घराची ऊर्जा कुठेतरी हरवली आहे. जणू कुणीतरी घराचा उजेड चोरून बाहेर फेकून दिला आहे. मी जितके नीट करण्याचा प्रयत्न करीत गेले तितक्या गोष्टी बिघडू लागल्या. सीतावलीच्या आवाजात खोल वेदना उतरली होती. एक दिवस तर अशी वेळ आली की माझे नवरे मला म्हणाले, सीतावली, मला समजत नाही की घराची अवस्था अचानक का बिघडू लागली आहे. असे वाटते जणू आपल्या घरावर कुणाची नजर आहे. मी त्यांच्या बाजूला बसले आणि शांत स्वरात म्हणाले, सगळं ठीक होईल. पण आतून मी स्वतःच घाबरू लागले होते. मला वाटायचे कदाचित चूक माझीच असेल, कदाचित मी कुठे काही चुकीचे केले असेल. आता तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू उभे राहिले. महाराज, ही तर फक्त सुरुवात होती. वेळ जसजसा पुढे गेला तसतसे माझे घर ज्या पायावर उभे होते तो पाया हलायला लागला. आणि मी दररोज रात्री देवाला विचारू लागले, का माझ्या घराबरोबर असे होत आहे? पण उत्तर कुठेच नव्हते. सीतावलीने दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा बोलू लागली, महाराज, 5ही स्त्रियांना वस्तू देऊन काहीच दिवस झाले होते आणि माझ्या घराचे वातावरण विचित्र रीतीने बदलू लागले. सुरुवात खूपच छोटी होती, इतकी छोटी की मी लक्षही दिले नाही. स्वयंपाक बिघडू लागला, पोळ्या फाटू लागल्या,
तव्याला चिकटू लागल्या आणि सासूबाई हे पाहून नाराज होऊ लागल्या. आधी मी हसून म्हणायचे, कदाचित लक्ष नाही राहिले, पण हळूहळू मी पाहिले की माझा हात खरोखरच कापू लागला आहे. रोजचे काम अचानक एखाद्या कोड्यासारखे कठीण वाटू लागले. यानंतर माझ्या नव्याच्या व्यापारात घसरण सुरू झाली. जे ग्राहक आधी आपल्या घरचे धान्य आपली मर्जीने घेत होते ते आता दूर राहू लागले. लोक म्हणू लागले, सिद्धार्थच्या धान्याची गुणवत्ता आधीसारखी नाही. माझे नवरे हे ऐकून अस्वस्थ होऊ लागले. रात्री एखाद्या कोपऱ्यात बसायचे आणि डोके हातात धरून विचार करायचे. मी विचारले, काय झाले? तर नेहमीच्या तोच उत्तर, काही नाही. पण मी पाहत होते की त्यांच्या आत काहीतरी तुटत आहे. सीतावली पुढे म्हणाली, मग घरात विचित्र घटना सुरू झाल्या. वस्तू गायब होऊ लागल्या. कलछी मिळेना, दिवा उलटा व्हायचा, पाण्याचा घडा अचानक गळू लागायचा. हे इतक्या वेळा झाले की मला वाटले कदाचित नजर लागली आहे. मग वाटले कदाचित मीच जास्त विचार करते. सासूबाईंचा स्वभावही बदलू लागला होता. आधी त्या मला शिकवायच्या, प्रेम करायच्या, पण आता प्रत्येक गोष्टीवर चिडायच्या. एके दिवशी त्यांनी रागात म्हटले, सीतावली, काहीतरी चूक तुझ्याचकडून झाली आहे, नाहीतर घराची बरकत अशी कमी होत नाही. हे ऐकून माझे हृदयच थांबले. मी रडत म्हणाले, मांजी, मी काय केले? पण त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता आणि भीती माझ्या आकलनाच्या बाहेर होती. ती पुढे म्हणाली, एक दिवस व्यापारातील सर्वात मोठे भागीदार राजगोपाल घरी आले आणि म्हणाले, सिद्धार्थ, मला माझ्या व्यापारात नुकसान होत आहे. लोकांना वाटते तुझ्याकडून येणाऱ्या मालात आधीसारखे सौभाग्य राहिले नाही. हे ऐकून माझ्या नव्याचा चेहरा पांढरा पडला. राजगोपाल निघून गेल्यावर त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतले. मी दरवाजा ठोठावून म्हणाले, सिद्धार्थ, बोला. पण त्यांनी म्हटले, कृपया मला एकटे राहू द्या. मी तिथेच बसून रडत राहिले, कारण हा तोच माणूस होता जो आधी प्रत्येक दुःखात माझ्या पाठीशी उभा राहायचा. आज तोही माझ्यापासून दूर होत होता. आता तिचा आवाज थरथरला. सगळ्यात मोठा धक्का मला तेव्हा बसला जेव्हा माझ्या नव्याने माझ्याच अंगुलीवर आरोप ठेवला. एका संध्याकाळी ते कठोर आवाजात म्हणाले, सीतावली, या घराची अवस्था तुझ्यामुळेच बिघडली आहे. मी थिजून गेले. मी विचारले, मी काय केले? ते म्हणाले, तू घरातील वस्तू बाहेर दिल्या. त्या दिवसापासून घरचं भाग्य तुटायला लागलं. तू आपलं सौभाग्य इतरांना वाटून दिलं. महाराज, त्यांचे शब्द माझ्यासाठी वज्राहून भारी होते. मी थरथरत म्हणाले, सिद्धार्थ, मी तर फक्त मदत केली. ते म्हणाले, आपल्या मदतीच्या आधी तुला आपल्या घराचा विचार करायला हवा होता. त्यांच्या डोळ्यातला क्रोध मला भेदून गेला. सासूबाई सुद्धा मला दोष देऊ लागल्या. सीतावली, तू घराचा संस्कार तोडला आहेस. मी रडत राहिले, पण कुणीच माझे ऐकले नाही. ती अतिशय वेदनेने म्हणाली, त्या रात्री माझ्या नव्याने माझा हात पकडून म्हटले, सीतावली, तू थोड्या काळासाठी माहेरी जा. परिस्थिती नीट होईपर्यंत तू इथे राहू नकोस. मी रडत म्हणाले, मला पाठवू नका. हे माझे घर आहे. पण त्यांनी रागाने माझा हात झटकला. मला दाराबाहेर ढकलून दिले. मी रात्रभर तिथेच बसून राहिले, पण कुणीही दार उघडले नाही. सकाळ होताच मी निघून गेले. दिशाही नव्हती, आधारही नव्हता, आणि प्रत्येक पावलावर हेच विचारत चालले होते की माझी चूक काय होती. सीतावल्लीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. महाराज, चालता चालता मी या नदी काठी आले. थकले होते, तुटले होते. मी देवाला विचारले, माझ्यासोबत असे का झाले? आणि मी रडतच राहिले तोपर्यंत की तुमची छटा माझ्या समोर आली. आज मी तुमच्या समोर म्हणून उभी आहे कारण मला आयुष्यात पहिल्यांदाच वाटले की कदाचित कुणीतरी मला सांगेल की माझ्या घराचा पतन का झाले. आणि राजा आर्यमित्र यांना हे सर्व समजले. 5ही वस्तू, 5ही दान आणि त्यानंतर घरात आलेली 5 दिशांची दुर्भाग्याची लाट, हे सर्व एकमेकांशी जोडलेले होते.
राजा आर्यमित्र सीतावल्लीचे बोलणे शेवटपर्यंत ऐकून काही क्षण शांत बसले. राणी देवयानीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा राजाने शांत आणि ठाम स्वरात सांगितले, सीतावल्ली, आता वेळ आली आहे की तुला हे कळावे की तुझ्या घरात जे दुःख, दारिद्र्य आणि तुटणं आले त्याचे खरे कारण काय होते. तू 5 गोष्टी 5 स्त्रियांना दिल्या. स्वयंपाकघराची साधने, झाडू, दागिने, दूध आणि मीठ. या गोष्टी दिसायला साध्य आहेत, पण त्या घराच्या बरकतीशी, ऊर्जेशी आणि समृद्धीशी जोडलेल्या असतात. या वस्तू घरातून बाहेर गेल्यावर फक्त वस्तू जात नाहीत, घराची शुभ शक्तीही बाहेर पडते. तुझा मन स्वच्छ होता, तुझी नियत पवित्र होती. पण नियम नियत पाहत नाहीत, ते ऊर्जा पाहतात. आणि ऊर्जेचा क्षयच तुझ्या घरातील बदलांचा कारणीभूत ठरला. सीतावल्लीचे चेहरा स्तब्ध झाला. ती म्हणाली, महाराज, हे मला कधी कुणी सांगितले नव्हते. मला कल्पनाही नव्हती की माझ्या मदतीचे असे परिणाम होतील. राजा तिच्याकडे पाहत म्हणाले, चूक ही जाणून बुजून केलेली नसते. तू अज्ञानातून केलेस म्हणून तुझा कसला दोष. दोष त्यांचा ज्यांनी तुला नियम सांगितले नाहीत. हे ऐकून सीतावल्लीच्या डोळ्यात पाणी आले, पण पहिल्यांदाच तिच्या मनाचा भार थोडा हलका झाला. मग राजा म्हणाले, सीतावल्ली, आता चल तुझ्या घरी. हे ऐकताच ती घाबरली. तिने दोन्ही हात जोडून म्हटले, नाही महाराज, मला परत पाठवू नका. माझे पती मला स्वीकारणार नाहीत. त्यांनी मला ढकलून बाहेर काढले. ते मला पाहू इच्छित नाहीत. मी तिथे जाऊन काय करणार. तिचा आवाज तुटला. ती मागे सरकू लागली. राणीने तिचा हात पकडला आणि म्हणाली, सीतावल्ली, तुझे घर तुझा अधिकार आहे आणि जोपर्यंत राजा तुझ्या बाजूने उभा आहे तोपर्यंत तुला कुणीही नाकारू शकत नाही. पण सीतावल्ली पुन्हा म्हणाली, महाराणी, माझे पती आता माझ्यावर प्रेम करत नाहीत. त्यांनी मला दोष दिला, घरातून काढून टाकले आणि आता मी परतले तर ते मला आणखी अपमानित करतील. राजाने तिच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाले, सीतावल्ली, जेव्हा सत्य साथ देतं तेव्हा अपमान होत नाही. मला सत्य माहीत आहे. आता मी तुझ्या पतीला स्वतः समजावून सांगीन. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. राजाच्या आवाजातील ती ठामपणा पहिल्यांदाच सीतावल्लीचा भीतीचा बांध ढिला करू लागला. मग राजा, राणी आणि सीतावल्ली तिघेही तिच्या घराकडे निघाले. वाटेत सीतावल्लीचे पाय थरथरत होते, श्वास जलद होता, पण तरीही ती चालत होती. जणू तिच्या मनात 2 भाव लढत होते, घरी परतण्याची भीती आणि सत्यासमोर उभे राहण्याचे धैर्य. जेव्हा ते घरात पोचले, आत एक थकलेला, तुटलेला माणूस बसून डोके धरून काहीतरी विचार करत होता. राजा आर्यमित्र यांना पाहताच तो घाबरून उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य, भय आणि आदर एकाच वेळी दिसत होते. तो धावत येऊन त्यांच्या चरणांवर कोसळला. महाराज, माझ्या घरात येऊन मला सन्मान दिलात. सांगा, काय आदेश. राजाने त्याला उठवले आणि म्हणाले, आदेश नाही, सत्य सांगायला आलो आहे. सिद्धार्थची नजर तेवढ्यात सीतावल्लीवर गेली. तो एका क्षणासाठी थिजला. त्याच्या डोळ्यात तीच कठोरता, तीच निराशा चमकली. मग तो हळूच म्हणाला, तू परत का आलीस. त्याचा आवाज पूर्वीसारखा कठोर नव्हता, पण वेदना नक्की होती. राजा पुढे जात म्हणाले, सिद्धार्थ, तू तुझ्या पत्नीवर जो आरोप केला तो अज्ञानातून केला. आता मी तुला सांगतो की तुझ्या घरात हे दुर्भाग्य का आले. राजाने समजावणे सुरू केले, तुझ्या पत्नीने कोणतेही पाप केले नाही. तिने कोणाचा अपमान केला नाही. तिने फक्त दया दाखवली. पण तिने दिलेल्या वस्तू, स्वयंपाकघराची साधने, झाडू, दागिने, दूध आणि मीठ या साध्या वस्तू नाहीत. या वस्तू घराची ऊर्जा, अन्न, स्त्रीतेज, समृद्धी आणि बरकतीचे प्रतीक आहेत. आणि त्या घरातून बाहेर गेल्या तेव्हा त्यांच्यासोबत घराची शुभशक्तीही निघून गेली. तू पाहिलेल्या सगळ्या बदलांचा, व्यापारातील घसरण, घरातील कलह, अन्न कमी होणे, मनाची बेचैनी,
हा सर्व परिणाम होता त्या वस्तूंच्या घराबाहेर जाण्याचा. सिद्धार्थ थरथरून उभा राहिला. त्याचे डोळे हळूहळू भरू लागले. तो म्हणाला, महाराज, मी तिला दोष दिला, घरातून बाहेर काढले, आणि तिला तर माहीतही नव्हते की ती काय करत आहे. ती तर फक्त दया दाखवत होती. आणि मी. त्याचा आवाज अडखळला. तो सीतावल्ली समोर गुडघे टेकून बसला. सीतावल्ली, मला माफ कर. अज्ञानातून मी तुला किती जखमी केले. तू घराची बरकत नव्हती, तू घराचा अभिमान होतीस, आणि मी तुलाच दोष देत राहिलो. सीतावल्ली रडू लागली. पण आता तिच्या अश्रूंमध्ये भीती नव्हती, वर्षानुवर्षांची पीडा हलकी होत होती. तिने थरथरत्या हातांनी नव्याला उठवले. राजा आणि राणी हे दृश्य पाहून शांत झाले. राजा म्हणाले, खरे घर तेच जिथे चूक झाली तर शिक्षा नाही, समज देऊन सुधारणे मिळते. आजपासून तुम्ही दोघे नवे जीवन सुरू करा.